आजपासून खऱ्या अर्थानं केज शहरामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता अभियानची औपचारिकरित्या सुरुवात झालेली आहे। आज या ठिकाणी आम्ही साने गुरुजी विद्यालयाला पत्र देऊन कळविलं होतं की आज तुम्ही त्यापासून आमचा सहभाग द्यावा। तर सर्वप्रथम मी साने गुरुजी विद्यालयाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज प्रथम दिवशी आमच्याला सहकार्य केलं। आमच्या स्वच्छता अभियानच्या औपचारिक सुरुवातीमध्ये ते सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कविता मॅडमचं, कराड मॅडमचं आणि पूर्ण त्यांच्या सहकार्याचं आणि त्या विद्यालयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि माझ्या तमाम केजवासियाला विनंती करतो की आजपासून औपचारिकरित्या आपण या ठिकाणी स्वच्छता अभियानची सुरुवात केलेली आहे आणि ही स्वच्छता अभियान महिनाभर चालणार आहे। तर प्रत्येक गल्ली बोळामध्ये जाऊन आज आपण ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु फक्त नगरपालिकेनं स्वच्छतेची दक्षता घेऊन भागत नाही, तर प्रत्येक राहणाऱ्या नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना आपला परिसर, आपलं अंगण, आपलं गल्ली, आपलं वार्ड कशा पद्धतीनं स्वच्छ ठेवता येईल याची काळजी घ्यायला पाहिजे। आणि कचरा त्यांनी ओला आणि सुका वेगळा वेगळा करून येणाऱ्या घंटागाडीतच टाकला पाहिजे। घंटागाडी जर नाही आली तर आमच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि वेळोवेळी आपले घर स्वच्छ परिसर कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे। लोकांनी खूप पद्धतीने सहकार्य करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। आणि केज नगरपंचायत सक्षमपणे हे पद्धतीचं अभियान राबवून केज एक सुंदर शहर, स्वच्छ शहर करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्हाला विविध संघटना, विविध शालेय समित्या यांचा सहभाग लागणार आहे। तशा पद्धतीचं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे। ज्यांना पत्र मिळालं सगळ्याला विनंती करतो की त्यांनी ह्या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि केजचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि आपलं शहर सुंदर शहर, स्वच्छ शहर करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे त्याला पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी सर्व केजवासियांनी यात सहभाग नोंदवावा आणि आपापली जिम्मेदारी पार पाडावी एवढीच नम्र विनंती या निमित्तानं करतो। आणि अशीच सेवा करण्याची संधी आम्हाला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या नगरपालिकेनं सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय। संपन्न झालेला आहे, तर आपण एक नगराध्यक्ष नात्याने केजवासियांना काय आवाहन करणार? 2026 जे नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षामध्ये आमचा केज नगर पंचायतचा एक असा संकल्प आहे की केज हे स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे आणि त्याचं उद्घाटन प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी ऊसतोड कामगार मुलांची जी शाळा आहे साने गुरुजी विद्यालय केज या ठिकाणी आम्ही पत्र दिल्यानुसार तिथले मुलं येऊन स्काउट गाईडचे मुलं आहेत आणि तिथल्या मुलांनी अशी उत्तम एक नाटिका बसवलेली आहे की स्वच्छता कुठल्या माध्यमातून केली पाहिजे। ती स्वच्छतेचं नाटिका या ठिकाणी दाखवून आपण स्वच्छता अभियानाचं उद्घाटन केलेलं आहे। हे अभियान पूर्ण महिनाभर चालणार आहे। त्या अभियानामध्ये केज कसं स्वच्छ राहील याच्यासाठी पूर्ण पातळीवर काम केलं जाईल। मग रस्त्याच्या आजूबाजूची घाण जी असेल ते उचलून घेतलं जाईल, रिकामे प्लॉट असतील तिथं JCBने सगळा कचरा काढून घेतला जाईल आणि लोकांना आव्हान केलं जाईल की तुम्ही जे नाल्यांमध्ये कचरा टाकतात, आमचं एक ऑब्झर्वेशन आहे की कचरा गाडी येते पण ती सकाळी येते आणि मग आम्ही सकाळी उठत नाही, त्या कचरा गाडीमध्ये कचरा आमचा जात नाही, मग तो आम्ही कचरा इकडे तिकडे बघतो। आणि आता जे केजमध्ये मोठ्या प्रमाणात नाल्यांचं काम झालेलं आहे तो कचरा त्या नाल्यामध्ये टाकला जातो, कुठेतरी त्याचा उकडणा तयार केला जातो। तर हे उकडणे करण्याची पद्धत बंद झाली पाहिजे, नाल्यामधला कचरा टाकणं बंद झालं पाहिजे आणि मग आपलं गाव, आपला परिसर आणि आपलं घर स्वच्छ कसं राहील याच्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। हे अभियान 1 महिना चालणार आहे। या अभियानामध्ये रोटरी क्लब ऑफ केज त्यांना पत्र दिलेलं असणार आहे, आपण ते सहभागी होतील। या शहरातले विविध संघटना सहभागी होतील, या शहरातले छोटे मोठे बचत गट सहभागी होतील आणि ज्या काही छोट्या मोठ्या व्यापारी संघटना असतील, शाळा असतील, या सगळ्यांचा सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान फक्त माझं किंवा हरुण साहेबाचं किंवा नगरपंचायतच नाही तर अख्खं केजवासियांचं आहे। यांनी सगळ्यांनी ह्या अभियानामध्ये उतरावं आणि 26 मध्ये कुठेही कचरा दिसणार नाही। मी आणि माझं गाव, मी स्वच्छ, माझं गाव स्वच्छ, अशा पद्धतीचा संकल्प आम्हाला ह्या अभियानाच्या माध्यमातून करायचा आहे। मी नगराध्यक्ष म्हणून साने गुरुजी महाविद्यालयाचं धन्यवाद देते की त्यांनी आमचं उद्घाटन करण्यासाठी सगळी टीम, शिक्षकांची टीम, विद्यार्थ्यांची टीम दिलेली आहे आणि त्यांनी खूप सुंदर मेसेज दिला की प्लास्टिक टाळलं पाहिजे, रस्त्या उघड्यावर शौचास बसणं
टाळलं पाहिजे, रस्त्यावर कचरा टाकणं टाळलं पाहिजे. अतिशय सुंदर पद्धतीचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी जाहीर करते. आणि ह्या अभियानामध्ये सगळ्यांनी स्वतःहून सक्रिय सहभाग घ्यावा एवढंच मी आव्हान विनंती करते आणि थांबते. जय भीम, जय भारत. मॅडम, तसंच आता जसं आपण आता सांगितलं की सकाळी कचरा घंटा गाडी येते, हा पर लोक उठत नाही झोपेतून. त्यामुळे आपण काय वेगळी भूमिका घेणार का दिवसातून 3 वेळेस वगैरे गाडी फिरणार? प्रश्न कसा आहे, मी वेळोवेळी लोकांना सांगतो की कचरा गाडी आल्यानंतर त्याच्यात कचरा टाका. समजा आज तुमचं उठणं झालं नाही तर दुसऱ्या दिवशी टाका, पण कचरा हा गाडीतच
थांबते का